मुळात नी रिप्लेसमेंट करण्याची गरज भासते जेव्हा हाडावरचं गुळगुळीत आवरण घासलं जातं आणि गुडघ्यातलं ऑइल कमी होतं. जसं वय वाढतं तसे हे बदल होते. आपण कितीही गोळ्या औषधं घेतले, आयुर्वेदिक पद्धती ट्रीटमेंटमध्ये सल्ला देतात, तेल गुडघ्यावर लावणं, तेल जिरवणं, तर बऱ्याच स्टडीज झाल्या. कुठल्याच पेशंटला गुडघ्यात कितीही तेल जिरवलं, कितीही गोळ्या घेतल्या, तरी पण हाडाचा गुळगुळीतपणा परत आलेला नाही अथवा गुडघ्यात परत ऑइल बनणं तयार झालं. जसं वारंवार वापराने पायाची चप्पल झिजते, गाडीचं चाक झिजतं, त्याप्रमाणे आपले गुडघे झिजतात. त्याच्यामुळे हा कुठलाही आजार नाही, हा वयोमानानुसार होणारं घर्षण, वेअर अँड टेअर आहे आणि यासाठी नी रिप्लेसमेंटचीच गरज असते. याला उच्चतम हायर वयाचं काही लिमिट आहे का? तर जर पेशंट फिट असेल तर आम्ही वयाच्या 90-92व्या वर्षीसुद्धा नी रिप्लेसमेंट सर्जरी ही सक्सेसफुली केलेली आहे. त्याच्यामुळे जास्त वय आहे म्हणून नी रिप्लेसमेंट करता येणार नाही असं अजिबात नाही. याला कमीत कमी काही वयोमर्यादा आहे. तर अगदी तरुण व्यक्तींमध्ये आम्ही नी रिप्लेसमेंटचा सल्ला देत नाही. साधारणतः 50शी नंतर, शक्यतोवर 60 नंतर आम्ही नी जॉईंट रिप्लेसमेंटचा सल्ला देतो. क्वचित ज्या पेशंट्सला चालायला खूपच त्रास होतो, ज्यांना संधिवात आहे, गुडघे खूप वाकडे झाले, अशा पेशंट्समध्ये 40-50 वयात सुद्धा आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो. नी रिप्लेसमेंट नंतर कुठली काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्या 1 महिन्यात रोज व्यायाम करणं, फिजिओथेरपी करणं गरजेचं. बिना फिजिओथेरपीचे नी रिप्लेसमेंट सर्जरी याच्यात हवे तसे रिझल्ट्स मिळत नाही आणि अशी कुठलीही टेक्निक नाही की ज्यामध्ये बिना फिजिओथेरपी हे आपण ऑपरेशन करू शकतो. दुसरी गोष्ट, पहिल्या महिन्यात आहारसुद्धा महत्त्वाचा आहे. पेशंटने प्रोटीन रिच डाएट घेतलं पाहिजे, ज्यामध्ये डाळ, उसळ, अंडे, चिकन, मटन सूप याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. तिसरी गोष्ट, जखम पहिल्या 15 दिवसात शक्यतो ओली करू नये आणि जर ती जखम ओली झाली असेल तर ड्रेसिंगसाठी डॉक्टरला भेटा. चौथी गोष्ट, तुम्हाला चालायला मोकळेपणे चालता येतं आहे की चालायला तेवढी ताकद नाही. जर ताकद नसेल तर चालताना वॉकर अथवा काठीचा, स्टिकचा सपोर्ट घेतला पाहिजे आणि ते घेऊन चाललं पाहिजे जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडंटली मोकळेपणे चालता येत नाही तोपर्यंत. डॉक्टरने दिलेले औषधंसुद्धा रेग्युलर घेतली पाहिजे. औषधांमध्ये खंड पडू देऊ नका. आणि जर तुमच्या पायाला अचानक सूज आली, सूज वाढली किंवा ताप येतोय असं असेल तर तुमच्या डॉक्टरला त्वरित भेटा. धन्यवाद. मी डॉक्टर अजिंक्य देसले, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, नाशिक.